हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू श्री ख्रिस्ता नावात सलाम. आपण एक वचन वाचूया. मत्ती 18वा अध्याय आणि त्यातील 6 पासून काही वचन वाचतो. ह्याचं हेडिंग आहे दुसऱ्यांना आडकाठी घालणाऱ्यास इशारा. मजवर विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानातील एकाला जो कोणी अडखळवेल त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे, ह्यात त्याचे हित आहे. 7वं वचन वाचतो. अडखळ्यांमुळे जगाला धिक्कार असो. अडखळे तर होणारच, परंतु ज्या मनुष्याकडून अडखळा होईल त्याला धिक्कार असो. तुझा हात किंवा तुझा पाय तुला अडखळवितो तर तो तोडून फेकून दे. 2 हात किंवा 2 पाय असून सार्वकालिक अग्नीत पडावे, यापेक्षा व्यंग किंवा लंगडे होऊन जीवनात जावे हे तुला बरे आहे. तुझ्या डोळ्याने तुला अडखळविले तर तो उपटून फेकून दे. 2 डोळे असून अग्नी नरकात पडावे, यापेक्षा 1 डोळा असून जीवनात जावे हे तुला बरे आहे. सांभाळा, या लहान मुलातील एकालाही तुच्छ मानू नका, कारण मी तुम्हाला सांगतो की स्वर्गात त्याचे दिव्य दूत माझ्या स्वर्गातील पित्याचे तोंड नित्य पाहतात. आणखी जे हरवलेले त्याला ताळावयास मनुष्याचा पुत्र आला आहे. आणि वाचलं वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादच करो. आणि इथं एक इशारा आहे, एक वॉर्निंग मेसेज आहे. ठीक आहे, ख्रिसमस संपला का, आता पुन्हा आपण आपल्या मूळ विषयाकडे, आत्मिक वाढीकडे पुन्हा येऊया. आणि जेव्हा आत्मिक वाढ होत असते, आत्मिक वाढीमध्ये आपण जात असतो, तेव्हा काहीतरी अडखळण निर्माण होतात. आणि जे अडखळण निर्माण करतात त्याविषयी हा इशारा आहे, परमेश्वराने वचनाद्वारे दिलेला आहे. आणि तो इतका गंभीर आहे, लक्षात घ्या. जो कोणी अडखळवेल त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे, ह्यात त्याचे हित आहे. म्हणजे किती मोठा वॉर्निंग मेसेज परमेश्वरांनी जे इतरांना अडखळून करतात त्यांच्यासाठी दिलेला आहे. आणि प्रियांनो, खरंच जेव्हा तुम्ही आत्मिक जीवनात वाढता, विश्वासात वाढता, वचनात वाढता, सेवेत वाढता, अभिषेकात वाढता, तेव्हा तुम्हाला अडखळण देखील वाढतं. असं होणार नाही की अडखळण येणार नाही. कदाचित तुमच्या कुटुंबातून अडखळण येऊ शकतो, तुमच्या समाजातून, नातेवाईकातून, तुमच्या मित्रपरिवारातून किंवा तुमच्या मंडळीतूनच अडखळण येऊ शकतं. आणि होणारच, हे होणारच. असं होणार नाही, असं होणारच नाही. आणि प्रियांनो, पण ज्याच्यामुळे अडखळण येतं त्याच्याविषयी हा वॉर्निंग मेसेज आहे, एक धोक्याची सूचना आहे की आपण कुणालाही अडखळण करू नये. आणि जर अडखळण केलं तर फार मोठी शिक्षा, फार मोठा दंड तुम्हाला भोगावा लागू शकतो. प्रियांनो, इथं दिलेला आहे, तुमचा जर डोळा तुम्हाला अडखळत असेल, हात अडखळत असेल, पाय अडखळण करत असेल तर तो तोडून फेकून दे. हितपर्यंत देवाचे वचन सांगितलेले आहेत. त्यामुळे आपण कुणाला अडखळण करू नये. एक तर सपोर्ट करावा, प्रोत्साहन द्यावं, पण अडखळण करू नये. जर प्रोत्साहन देता येत नसेल, सपोर्ट करता येत नसेल तर चालेल एक वेळेस, पण कमीत कमी अडखळण तरी करू नये. की तुम्ही चर्चला येऊ नका, की तुम्ही सेवा करू नका, किंवा अशा पद्धतीचं अडखळण तरी करू नये. जर तुम्हाला सपोर्ट करता येत नसेल तर ओके, सपोर्ट नका करू, चालेल, पण कमीत कमी जे करत आहे त्याला अडखळण तरी करू नका. आणि अडखळण करत तर तुम्हाला ते धोक्याची सूचना आहे. त्यासाठी लक्षात घ्या प्रियांनो की आपण कुणालाही अडखळण करू नये. कारण की देवाचं वचन आहे, रोमक्रसपत्र 8वा अध्याय. किती अडखळण झालं रोमक्रसपत्र. एक शेवटचं वचन वाचून आपण थांबूया, मी काही जास्त बोलणार नाही. रोमक्रसपत्र 8वा अध्याय
त्यातील काही वचनं वाचूया. 35 वचन असतं, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही वेगळे करतील काय? नाही. किती अडखळ येऊ द्या, तुम्हाला प्रभू श्री ख्रिस्तापासून, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून, तुम्हाला विश्वासाचं जीवन जगण्यापासून, देवावर प्रेम करण्यापासून, देवाची सेवा भक्ती आराधना करण्यापासून तुम्हाला कोणीही वेगळं करू शकणार नाही. येऊ द्या अडखळ, किती काय येऊ द्या. मागील महिनाभरात माझ्या जीवनात खूप अडखळण आले, पण ते मला ख्रिस्ताच्या प्रीतीपासून, ख्रिस्ताच्या सेवेपासून, ख्रिस्ताच्या आज्ञापालन करण्यापासून, ख्रिस्ताची भक्ती आराधना करण्यापासून वेगळे करू शकले नाहीत. आणि तेच वचन मी आज तुम्हाला सांगत आहे. अडखळे तर येणारच, पण कुठलीही गोष्ट तुम्हाला ख्रिस्ताच्या प्रीतीपासून विभक्त करावयास समर्थ होणार नाही. दाविदाच्या जीवनात भरपूर संकट आले, भरपूर अडखळण आले, पण तरी देखील तो देवाची भक्ती आराधना करता, देवाच्या मनाप्रमाणे जीवन जगत होता. आणि प्रियांनो, अडखळ तर येणारच, पण कुठलंही अडखळण तुम्हाला ख्रिस्ताच्या प्रीतीपासून, देवापासून विभक्त करावयास समर्थ होणार नाही. पण जे अडखळण करत आहेत त्यांचा झाडा किंवा त्यांना जी शिक्षा द्यायची आहे तो परमेश्वर नक्की देईल. आपल्याला दुसऱ्याचा न्याय करायचा नाही, दुसऱ्याला दोष द्यायचा नाही, की दुसऱ्याला दोष काढायचे नाही. परमेश्वर न्याय करेल, पण आपण दुसऱ्याला अडखळ करू नये. आणि जर अडखळ केलं तर कदाचित त्याचा दंड तुम्हाला भोगावा लागेल. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. आमेन.